हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कोण आणि कोणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण कोटी कोण पाहणार आहोत, पूरक कोण, काटकोन, लघु कोण, विशाल कोण, सगळेच कोण पाहणार आहोत आणि कोटी कोण आणि पूरक कोणवर आधारित बऱ्याच वेळेस प्रश्न येतो, तो पण पाहणार आहोत. तर चला पहिला प्रश्न आपण सुरू करू. कोण आपण काय काय पहिले पाहणार आहे ते घेऊ. कोणामध्ये धड्याचं नाव आहे कोण, म्हणजे समजून घेऊत आपण की हे सगळ्या गोष्टी काय आहेत, जेणेकरून आपल्याला काय होईल, टॉपिक सोपा जाईल. त्याच्यामध्ये आहे पहिला लघु कोण, दुसरा काटकोन, तिसरा शून्य कोण, चौथा विशाल कोण, पाचवा प्रविशाल कोण, सहावा सरळ कोण, सातवा पूर्ण कोण, पूरक कोण आणि कोटी कोण. कोण, कोटी, कोण आणि लगतचे कोण, लगतचे कोण, यालाच आपण काय म्हणतो, चला चला थोडा व्यत्यय आल्यामुळं पुन्हा सुरू करू. आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. लघु कोण काय आहे, काटकोन काय आहे, शून्य कोण काय आहे, विशाल कोण, प्रविशाल, सरळ, पूर्ण कोण, पूरक कोण, कोटी कोण, हे दोन महत्वाचे आहेत. ठीक आहे, बाकी सगळे तर महत्वाचेच आहे, पण हे दोन जास्त महत्वाचे आहेत. आणि लगतचे कोण काय आहेत. आता लघु कोण म्हणजे काय, लघु कोण म्हणजे आपल्याला जर एखाद्या कोणाचं अंतर हे कोरभर पेक्षा कमी आहे, ठीक आहे, कोरभर पेक्षा कमी म्हणजेच 90 डिग्री पेक्षा कमी, 90 अंशापेक्षा कमी जर असेल तर त्याला आपण म्हणतो लघु कोण. त्याच्यानंतर आपण काटकोन पाहू. काटकोन काय राहते, काटकोन म्हणजे राहते 90 अंशाचा जेव्हा कोण राहतो तेव्हा आपण त्याला काटकोन म्हणतो. 90 अंशाचा कोण म्हणजे एखादा गोल जर घेतला, गोलाचा पूर्ण माप किती राहते, 360 राहते, 360. त्याचं अर्ध केलं, हा झाला सरळ कोण, त्याचं पण अर्ध केलं आपण तर हा झाला काटकोन. काटकोन म्हणजे एक चतुर्थ, म्हणजे 1/4 भाग म्हणजे काटकोन असतो तुमचा. 1/4 भाग म्हणजे काय असतो, काटकोन. म्हणजे कोरभर बरोबर. आता कोरभर असा असो, कोरभर असा असो किंवा कोरभर असा असो, हे सगळे झाले तुमचे काटकोनाचेच प्रकार. आता आपल्याला काय पाहायचं, काटकोन पाहिल्याच्या नंतर बघा, काटकोनापेक्षा जर छोटं कमी अंतर असेल हे हे इथलचं पाहायचं, इकडचं नाही पाहायचं. फक्त हे हे जे गोल तयार केलेला आहे, तो कोरभरपेक्षा कमी आहे का जास्त आहे तो पाहायचा. मग हा कोण असा पण असू शकतो, हा कोण असा पण असू शकतो, लघु कोण. हा झाला काटकोन कोरभर. कोरभरपेक्षा कमी जर हे अंतर दिसलं तर ते असते लघु कोण. आता शून्य कोण काय असतं, जर दोन रेषा एकमेकांवर आहे. आता भरपूर जणाला शून्य कोण आणि पूर्ण कोणामध्ये फरक कळत नाही. ठीक आहे, म्हणजे शून्य कोण राहतं पहा, इथं कोणाचं काहीच दाखवलं नाही, दोन रेषा दाखवल्या, असे दोन बाण दाखवले एकूण एकावर आणि त्याला काही इथं काही हालचाल झालेली दिसलेली नाही. मग हा झाला शून्य कोण. आणि मग पूर्ण कोण कोणता असतो, हा हे झाला तर तो पण असा सेमच असतो.
ठीक आहे. दोघांची आकृती एकसारखीच असते. फक्त इथं आणि इथं जर तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला इथं पूर्ण गोल दिसेल असं केलेलं आणि एकावर एक एक रेष दिसेल आणि इथं काय दिसायला आपल्याला हे पूर्ण इथं काहीच गोल केलं नाही. एकावर एक रेष इथं पण दिसायली आणि इथे पण दिसायली. म्हणजे हा शून्य कोण झाला? हा काय इकडून फिरत, 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 फिरत आपल्या पहिल्याच जागेवर आलेला आहे. याला म्हणतो आपण पूर्ण कोन. ठीक आहे. त्याच्यानंतर विशाल कोन. पहा हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे कोरभरपेक्षा कमी म्हणजे लघुकोन झाला आणि कोरभरपेक्षा जर जास्त जर अंतर घेतलं आपण, कोरभरपेक्षा जास्त आहे. हा इथलचा हा बघायचा हा भाग, हा कोरभरपेक्षा जास्त आहे का? गोल. हो, मग हा विशाल कोन आहे. तो असा पण असू शकतो. कोरभरपेक्षा जास्त अंतर आहे का? हो. ठीक आहे. हा विशाल कोन. इथलचं पाहायचं. इथून असं इकडं इकडचं असं बघितलं तर प्रविशाल कोन होतो. हा विशाल कोन झाला. ठीक आहे. सरळ कोन काय असतो मग त्याच्यानंतर? सरळ कोन. पहा हे सगळं महत्वाचं आहे. जर हे माहिती नसेल तर तुम्हाला भरपूर गोष्टी कळणारच नाही. विशाल कोन, काटकोन, शून्य कोन, त्याच्यानंतर आपण कोटी कोन आणि पूरक कोनावर आधारित प्रश्न घेणारच आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं फार आवश्यक आहे तुम्हाला. कारण याच्यावर आधारित बरेचसे प्रश्न येतात. सरळ कोनावर तर आधारित तुमच्या भूमितीमध्ये भरपूर राहतात. आता सरळ कोनच माहित नसेल तर तुम्हाला उत्तर काढता येत नाहीत बऱ्याचशा याचे. सरळ कोन काय राहतो बघा, हा 180 चा राहतो. एक सरळ रेषा राहते, सरळ रेषा राहते आणि जर कोन पाहिलं तर काय राहते 180. मग आता याच्यावरूनच आपल्याला पूरक कोन आणि कोटी कोन नंतर ठरतात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या सरळ कोन लक्षात ठेवायचा. सरळ कोन म्हणजे 180 डिग्रीचा असतो. ठीक आहे आणि सरळ कोनाचं माप आता इथं 1, 2, 3 जरी असले कोन, इथं तर 1 तयार झाला, इथं 2 इथं 3 झाले. ह्या तिन्ही कोनाचं माप 180 राहतं. जर 2 कोन तयार झाले, इकडचा 1 आणि इकडचा 1, या दोन्ही कोनाचं माप किती राहते? 180. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, इथं जर पाहिलं, इथलचा 1 आणि इथलचा 1 कोन तयार झाला. ह्या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? ह्या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज राहते 180. यालाच आपण पूरक कोन असं पण म्हणतो. सरळ कोनलाच आपण काय म्हणू शकतो? पूरक कोन. पूरक कोन. पण पूरक कोनामध्ये फक्त 2च असतात. एक इकडे राहते, एक इकडे राहते. एक कोन दुसऱ्या कोनाचा पूरक कोन असतो. ठीक आहे, एवढं गोष्ट लक्षात घ्या. सरळ कोन म्हणजेच पूरक कोन. आता भरपूर जणाला माहिती नसतं. सर कोटी कोन आहे, पूरक कोन आहे. आणि कोटी कोन म्हणजे काय? काटकोन राहते की नाही आपला काटकोन. काटकोनाचा एकूण माप किती राहते? 90चं. आणि इकडून जर दोन कोन तयार झाले. हा 30चा असेल तर हा कितीचा असणार? हा 30 अंशाचा मूळ कोन असेल तर त्याचा कोटी कोन असेल 60. कारण काटकोनाचा टोटल किती राहते? 90चं. म्हणजे कोटी कोन म्हणजे काही नाही. कोन म्हणजे काटकोन. काटकोन. काटकोन पण किती कोणाचा काटकोन? 2 कोना. 2 कोन मिळून जेव्हा काटकोन तयार होतो त्याला आपण म्हणतो कोटीकोन. काटकोनामध्ये एकच कोन असतो आहे की नाही? पण याच्यामध्ये एखादा विभाजित केलेला आहे काटकोनाला त्यालाच आपण कोटीकोन म्हणतो. म्हणजे 2 कोन मिळून आपला एक काटकोन तयार होतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं सरळ कोन. जर 2 कोनाच्या मापाची बेरीज आपल्याला 180 आली तर ते राहतात सरळ कोन. ठीक आहे. सरळ कोन म्हणजे पूरक कोन म्हणजेच आपला सरळ कोन. ठीक आहे. दोघांच्या मापाची बेरीज समजा इथं तर मी लिहिलेलं आहे 70. मग ह्या पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती येणार? हा 70 असेल तर 180 मधून आपण जर 70 वजा केले तर उत्तर किती येते? 110. त्याचप्रमाणे समजा हे 100 असेल तर इकडचा कोणाचा मापाचा आपल्याला उत्तर काढायचं पूरक कोन. तर आपल्याला 180 मधून 100 वजा करावं लागेल. आपल्याला काय मिळेल? पूरक कोन. ठीक आहे. तर लक्षात ठेवा पूरक कोन आणि कोटी कोन काय असतात. कोटी कोन म्हणजे 2 कोनाच्या मापाची बेरीज किती राहते? 90 अंश आणि पूरक कोन म्हणजे 2 कोनाच्या मापाची बेरीज किती राहते? आपल्याला 180 अशी असते. त्याच्यानंतर सरळ कोन काय? सरळ कोन आपण घेतला. पूर्ण कोन पण घेतला. पूर्ण कोन म्हणजे काय आहे? एकावर एकच रेषा आहे आणि इथलचा जो इथं इथं पूर्ण गोल आहे. त्याला पूर्ण गोल. पूर्ण कोनाचा कोन किती मापाचा असतो? 360 अंशाचा असतो. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिजे तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर समजत असेल कारण ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी मी डायरेक्ट लगेच याचे प्रश्न
तयार करू शकतो, पण ते तुम्हाला थोडं अवघड जाईल. ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. आता झाले 2 लगतचे कोन. आता पहा, हा याच्या लगतचा कोन हा आहे. याच्या लगतचा कोन हा आहे. आता इथं जर आपण लगतचे कोन पाहिले 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. तर याच्या लगतचा कोन इकडचा आहे हा पूर्ण. ठीक आहे. एवढं नाही घेऊत आपण. ठीक आहे. आता सरळ घेऊ. ह्या कोनाच्या लगतचा कोन कोणता आहे? हा आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. ह्या कोनाच्या लगतचा कोणता कोन आहे? हा आहे. ठीक आहे. लगतचे. हे 2 लगतचे कोन आहेत का? हे इकडे एक कोन आहे, इकडे एक कोन आहे. हे लगतचे दिसायले का? एकाला जोडून दुसरं दिसायला का नाही? मग लगतचे कोन एकूण एकाला जोडून राहतात. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. लगतचे कोन म्हणजे एकूण एकाला शेजारचे कोन आहेत. हे ना, बाजूला आपल्या शेजारी राहतात म्हणजे आपल्या लगत राहतात ते. चला. याच्यावर आधारित आता आपण प्रश्न करायला सुरुवात करू. एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांचे गुणोत्तर. एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांचे गुणोत्तर. दोनास 5 आहे. तर मूळ कोनाचे माप किती? पर्याय क्रमांक ए आहे आपला 40 अंश. पर्याय क्रमांक बी आहे आपला 30 अंश. पर्याय क्रमांक सी आहे आपला 50 अंश. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 60 अंश. प्रश्न ज्यांना येतात त्यांनी 1 मिनिटाचा वेळ घ्यावा आणि सॉल्व्ह करा. मी उत्तर करतच आहे. पहा. पूरक कोन बरोबर कोटिकोन अधिक 90 अंश. ठीक आहे. पूरक कोन बरोबर कोटिकोन अधिक 90 अंश. तर पूरक कोन आपल्याला जर पाहिलं, एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांच्या मापातील गुणोत्तर. आता आपण जर इथे हे गृहीत धरलं, की अ, इथे 2x हे 2x आहे आणि हे 5x आहे. कोटिकोन 2x आहे आणि पूरक कोन किती आहे? 5x. म्हणजे पूरक कोन मोठा असतो. पूरक कोनला आपण 5x घेऊ. याच्या जागी 5x घेऊ. आणि इथे काय घेऊ? 2x घेऊ. कारण याचं गुणोत्तर आहे. तर हे काय येणार? कोटिकोन किती येणार आपला? कोटिकोन येणार 2x अधिक हे 90 जशाला तसे. आता हे अधिकच्या इकडे जाऊन वजाचे होतात. 5x वजा 2x बरोबर 90 डिग्री. पहा, शॉर्टकटनच करा. ठीक आहे. फॉर्म्युला यूज करूनच करा. मी तुम्हाला शॉर्टकट दुसरी मेथड पण सांगतो याच्यामध्ये काय असणार आहे. हे झाले
5x मधून 2x गेले, उरले 3x बरोबर 90°. आता इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. गुणाकाराचं इकडे जाऊन भागाकाराचं होते. 90° भागिले 3 गुणाकाराच्या इकडे भागाकारला गेला, भागाकार केला, 3 एक 3 त्रिक 9 ते 0. हे झाला तुमचा कोटिकोण. कोटिकोण झाला. आपल्याला काय कोणता कोण पाहिजे? मूळ कोण. मूळ कोण मूळ कोण कसा आहे पहा. कोटिकोण म्हणजे दोन कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 90. ठीक आहे. तर 90 मधून जर आपण हा कोटिकोण वजा केला तर आपल्याला पूरक मूळ कोणाचं माप भेटते. मूळ कोणाचं माप किती येणार मग? 60°. इथे मूळ कोण पण विचारू शकतात, कोटिकोण पण विचारू शकतात आणि पूरक कोण पण विचारू शकतात. तर आपल्याला सगळीच तयारी ठेवायची. आता पहा, जर मी याला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं, हे आपलं सूत्रानुसार झालं. हे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि करायचं आहे. ठीक आहे. याला मी सूत्राच्या नुसार केलं. ठीक आहे. मी ऑप्शन पर्याय घेतले. समजा पर्याय घेऊन पण तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे. हा आपला मूळ कोण झाला. याचा पूरक कोण किती येणार? याचा कोटिकोण येणार 50 आहे की नाही? हा 40 आहे. तर कोटिकोण किती येणार? कोटिकोण किती येणार? समजा हा पर्याय घेतला आपण, 90 वजा 40 50 आणि पूरक कोण किती येईल? पूरक कोण प्रत्येक उत्तर काढावं. 90 180 पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 180 वजा 40 किती येणार? 140. आता याचं गुणोत्तर काय होणार? याचं 5 आणि 150 आणि 140 हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे 5 14. याचं गुणोत्तर किती आला? 5 14. आपल्याला पाहिजे 2 5, म्हणजे हे उत्तरचं पर्याय क्रमांक 1 नाहीये. मग आपण जर दुसरा पर्याय क्रमांक बी घेतला, इथं 30 आहे. कोटिकोण म्हणला 90° वजा करायचं, पूरक कोण म्हणजे 180 मधून वजा केले. इथं 30 वजा केले आणि इथं 30 वजा केले. इथं 30 वजा केले तर उत्तर किती येते आपलं? 60 येते आणि इथं 30 वजा केलं तर येते 150. ठीक आहे. आपलं उत्तर बहुतेक ठीक आहे 150. मग आपण इथं जर वजाबाकी यांचं गुणोत्तर पाहिलं 60 आणि 150चं, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 6 आणि 15 उत्तर येईल. 6 आणि 15 याला 3 न भाग दिला 2 आला, याला 3 न भाग दिला 5 आलं. मग याचं गुणोत्तर सेम भेटलं आहे ना आपल्याला. सेम भेटलं म्हणजे हेच उत्तर आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 30 आहे त्याचं मूळ कोणाचं माप. आपण अजून एकदा पहिलं आपलं 60 उत्तर आलं तर ते पाहूत आपण कसं काय आलं आपलं एक वेळेस. याचं उत्तर 30 आहे. ठीक आहे. अजून एक वेळेस काढून पाहूत त्याचं. पूरक कोण सूत्रानं काढू. बरोबर कोटिकोण अधिक 90. पूरक कोण इथं किती आहे? 5x आहे. बरोबर कोटिकोण किती आहे? 2x अधिक 90. हे 2x इकडे वजा आला जातील. 2x वजा 3x बरोबर 90°. 5 मधून 2 गेले, 3x येतील. 3x बरोबर 90. हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला गेलं. 90 भागिले 3 म्हणजे आपलं 30 येईल. हे 30च उत्तर राहील आपलं. ठीक आहे. एखाद्या याचा आपल्याला जर कोण काढायचा असेल मूळ कोण, तर आपलं उत्तर 30 याप्रमाणे येईल. याच्यातून आता 90 मधून 30 वजा करायची गरज नाही. हे डायरेक्ट उत्तर झालं आपलं. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. असाच एक प्रश्न पाहू. याचा दुसरं एक सूत्र देतो तुम्हाला. आपल्याला जर मूळ कोण काढायचा असेल, मूळ कोण याच पद्धतीने काढू आपण. एका कोणाचा कोटिकोण, एका कोणाचा कोटिकोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर 4 9 आहे.
4 9 आहे. तर मूळ कोणाचे माप किती? तर मूळ कोणाचे माप किती? तर इथं पर्याय दिला 1 72 अंश. पर्याय क्रमांक बी दिलेला आहे आपल्याला 15 अंश. पर्याय क्रमांक सी दिलेला आहे आपल्याला 18 अंश आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याला 72 डिग्री 75 दिलेला आहे. ठीक. तर आपण याला कसं करायचं? एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर दिलं 4:9. मग काय करायचं? आपल्याला पूरक कोण बरोबर कोटी कोण अधिक 90 अंश. आता पूरक कोण मोठा असतो, आपण याच्यात 9च्या जागी 9x लिहू आणि 4च्या जागी 4x लिहू. पूरक कोण 9x आहे, कोटी कोण आहे 4x अधिक 90. x म्हणजे त्याचा मूळ आहे समजायचं. मूळ कोण x आहे. आता हे 4x इकडं प्लसच्या इकडं मायनसला जातील. 9x वजा 4x बरोबर 90. 9 मधून 4 गेले 5x बरोबर 90. आता हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. x बरोबर 90 भागिले 5. 9 5 1 5 उरले 4 5 8 40 18चा आहे. ठीक आहे. मूळ कोण कितीचा येणार? 18चा. ठीक आहे. चला मग इथे जर आपल्याला पूरक कोण विचारला असता तर पूरक कोण आला असता आपलं सॉरी पूरक कोण आला असतं 9 गुणिले 18 आणि कोटी कोण आला असता तर 4 गुणिले 18 असं आपलं उत्तर आलं असतं. चला पुढचा प्रश्न. त्यांचं गुणोत्तर आता दिलेलं आहे पहा. हे याला हाच गुणोत्तर आहे 11/5 आणि पर्यायात आपल्याला चेंज करावं लागेल. पर्याय 75 अंश पर्याय बी आहे 15 अंश 18 अंश 25 अंश. चला तर याचं उत्तर काढताना आपल्याला काय करायचं पहा. मी फॉर्म्युला काय लिहिला? पूरक कोण कोटी कोण अधिक 90 अंश. कोटी कोण अधिक 90 अंश. आता पूरक कोण आपला किती आहे? इथं 11/5 आहे म्हणजे इथे होणारे 11x आणि याला 5x आपल्याला गृहीत धरायचे. मग पूरक कोण झाले आपले 11x बरोबर कोटी कोण झाले आपले 5x अधिक 90 डिग्री. हे 5x इकडे वजाबाकीला जातील. 11x वजा 5x बरोबर 90. ठीक आहे. प्लसचं इकडे झालं मायनसचं. आता ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येते 6x बरोबर 90. 90 अंश लिहा. x बरोबर काय येणार 90 अंश गुणाकाराच्या इकडे भागाकाराला जातील. ठीक आहे. 90 ला 6 ने बघितलं 6 1 6 उरले 3 6 5 30 उत्तर आलं आपलं 15. 15 हे पर्याय क्रमांक बी वर बीचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न पाहूत आपण.
एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 170 आहे. यांची बेरीज 170 आहे. तर त्या कोणाचे माप किती? तर त्या कोणाचे माप किती? पर्याय क्रमांक ABCD इथंच लिहूत आपण. ए पर्याय क्रमांक ए आहे आपला 30, 40, 50, 60. 30 अंश बी 40 अंश सी 50 अंश किंवा डी 60 अंश. आता याचं आपल्याला सूत्र लिहायचं. ठीक आहे. याचं सूत्र काय राहणार आपलं? कोटी कोण अधिक पूरक कोण बरोबर 90 अंश अधिक 2 कोटी कोण किंवा पूरक कोण बरोबर, पण आपल्याला इथं कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज दिलेली आहे. कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज आहे की नाही. कोटी कोण पूरक कोणाची बेरीज दिली तर आपल्याला हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं. 2 गुणिले कोटी कोण. ठीक आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला उत्तर याचा काढता येईल. पहा कोटी कोण व पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती दिली त्यांनी 170 बरोबर. हे 90 अंश अधिक 2 गुणिले कोटी कोण. हे 90 इथं अधिकच्या इकडे जाऊन काय होतील वजाचं होईल. 2 गुणिले कोटी कोण. वजाबाकी केली 80 येणार. दोन गुणाकाराच्या इकडे भागाकाराला जातील. भागाकार करायचं उत्तर येईल 40. हा झाला 40 मूळ कोण झाला. मूळ कोण आपल्याला हा झाला कोणता कोण झाला कोटी कोण. तर आपल्याला तर त्या कोणाचे माप किती. तर त्या कोणाचे माप किती का तर मूळ कोणाचे माप किती आपल्याला काढायचं. त्या कोणाचे माप किती आपल्याला त्या कोणाचं माप काढायचं म्हणजे मूळ कोणाचं माप बघा. हा कोटी कोण झाला. कोटी कोण आपल्याला कोण काढायचं कोणाचे माप कोणाचे माप किंवा मूळ कोणाचे माप मूळ कोण मग काढायचं असेल मूळ कोण आपल्याला काय करावं लागेल. पहा कोटी कोण म्हणलं तर हा ठीक आहे. कोटी कोणाचं उत्तर आलं. मूळ कोण काय येणार आपल्याला 90 वजा कोटी कोण. मूळ कोण येणार बघा. कोटी कोणाच्या मापाची बेरीज राहते 90 पूरक कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. मग आपण जर 90 मधून हे 40 वजा केले तर आपल्याला उत्तर 50 येईल. इथं पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. पर्याय क्रमांक सी चं उत्तर आहे आपल्याला. याच्यावर आधारित एक प्रश्न नक्कीच राहतो. थोडासा अवघड जरी भाग जात असेल तरी तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही समजून केला हा भाग तर तुम्हाला याच्यावर आधारित नक्कीच मार्क पडतील. चला पुढचा प्रश्न. प्रश्न मोडायची गरज नव्हती आपल्याला हे की नाही. चला पुढचा प्रश्न. एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या मापाची बेरीज. एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापाची बेरीज 178 आहे.
तर त्या मूळ कोनाचे माप किती? तर मूळ कोनाचे माप किती? पर्याय लिहूत आपण इथं. पर्याय ए 44 44 अंश. पर्याय बी आहे आपल्याकडे 36 अंश. सी पर्याय आहे आपल्याकडे 56 अंश. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 46 अंश. ठीक आहे, हे सूत्र आपण हेच वापरायचं आहे. ठीक आहे, शेवटी आपल्याला मूळ कोन काढताना आपल्याला 90 वजा आपल्याला जे कोटी कोन आलेलं आहे त्याचं माप वजा करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला मूळ कोन येऊन जाईल. मूळ कोनाचं सूत्र लिहितो. 90 वजा कोटी कोन. हे आपण शेवटी काढूता. पहिले कोटी कोन बरोबर हे आपलं सूत्र आहे. कोटी कोन आणि पूरक कोनाच्या मापाची जर बेरीज दिलेली आहे की नाही, त्यांच्या पूरक कोटी कोन आणि पूरक कोन यांच्या मापाची बेरीज दिलेली आहे. तर त्याचं सूत्र आहे 90 अधिक 2 कोटी कोन. मग इथं कोटी कोन आणि पूरक कोनाच्या मापाची बेरीज दिलेली आहे 178. ते 178 मला इथे लिहायचे. बरोबर 90 अंशाच्या जागी 90 अंश अधिक 2च्या जागी 2. कोटी कोन आपलं निघून जाईल. कोटी कोन इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. आता हे इकडे वजा का बाकी करायचे 178 वजा 90 बरोबर हे बाकीचं इकडे जसं तसं उत्तर 2 गुणिले कोटी कोन वजा बाकी केली तर उत्तर येते 88. 2 गुणिले कोटी कोन हे कोटी कोन आपल्याला उत्तर येईल हा इथं. हे 80 88 भागिले 2 बरोबर कोटी कोन. भागाकार केला उत्तर येते 44. कोटी कोनाचं माप किती आलं? कोटी कोन बरोबर. पण आपल्याला काय विचारलं? कोटी कोन विचारलं का आपल्याला मूळ कोन विचारलेला. मग मूळ कोन काय येणार? आपल्या हे मूळ कोन येते 90 अंशातून जर आपण कोटी कोन वजा केला 44 तर आपल्याला मूळ कोन येईल. मग किती येईल मूळ कोन? 90 मधून 44 गेले, 90 मधून 44 गेले, है की नाही? शून्यातून 4 जात नाही, त्यातला एक कमी करून इथं घेतला. 10 मधून 4 गेले 6 राहिले, 8 मधून 4 गेले 4 राहिले. 46 डिग्री आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल. चला पुढचा प्रश्न मी देतो, तुम्ही करा ते ह्याच सूत्राच्या वापरानं. 178च्या जागी 144 आणि आपण पर्याय पण बदलून टाकू. हे झालं 144 इथे आणि पर्याय आहेत आपले याचे 63, 54, 53 आणि 27. याचं उत्तर करायचं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायचं. 1-2 मिनिटातच मी याचं उत्तर तुम्हाला सांगेन.
चला, या प्रश्नाचं उत्तर करूत आपण. पहा, पूरक कोण आणि कोटी कोण इथे मापाची बेरीज किती दिलेली आहे? 144. बरोबर. 90 ला 90 अधिक 2 गुणिले कोटी कोण. हे वजाबाकी करायचे. 144 वजा 90 अंश 2 गुणिले कोटी कोण. आता काय करायचं? हे वजाबाकी केली, उत्तर आलं आपलं 54. 2 गुणिले कोटी कोण. हे भागाकाराला गेले 54. आता थोडं फास्ट मध्येच करेल मी. भागाकाराला गेलं तर याचा भागाकार केला तर उत्तर येईल आपलं 27. म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे कोटी कोण. आपल्याला कॅल्क्युलेशन यायलाच हवेत. ठीक आहे. नसले तर बेसिकचे आपले क्लासेस आहेत त्याच्यावरचे व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही. आता हे 27 आपला कोटी कोण आला. आता मग पूरक कोण काय येईल? या 90 मधून सॉरी मूळ कोण काय येईल? 90 मधून हे 27 वजा करायचे. इथं 8, इथे 0 मधून 7 जात नाही. 9 ला 8 केले, 10 मधून 7 गेले 3 आले, 8 मधून 2 गेले 6 उत्तर आलं. तर आपल्याला मूळ कोण येईल? 63 अंशाचा. चला पुढचा प्रश्न करू. एका कोणाचा पूरक कोण कट करून टाकू. या प्रकारचे 3 प्रश्न झाले. एका प्रश्नाचे 3 प्रश्न आपण घेत आहोत. एका कोणाचा पूरक कोण व पूरक हा त्याच्या कोटी कोणाच्या, हा त्याच्या कोटी कोणाच्या दोन 2.207 पट आहे. तर मूळ कोणाचे माप किती? तर मूळ कोणाचे माप किती? पर्याय क्रमांक ए दिलेला आहे आपल्याला 30, 20, 25, 30, 20 अंश 25 डिग्री आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याला 70 डिग्री. आपल्याला एक गोष्ट लक्षात माहिती पाहिजे. पहा, पूरक कोण काय म्हणतो आपण? पूरक कोण आणि कोटी कोण याच्यातला फरक किती आहे? पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती राहते?
कोण किती असतात 90 त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज राहते सॉरी 180. पूरक कोण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं सरळ कोण राहतात. ठीक आहे. तर अजून एक वेळेस सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नाहीतर आपल्याला कन्सेप्ट लक्षात नसल्यावर उत्तर येत नाहीत. आणि कोटी कोण काय राहतं कोटी कोण? कोटी कोण यांच्या मापाची बेरीज काय राहते? कोटी कोण म्हणजे जर पूरक कोण म्हणजे दोन कोणाच्या एक सरळ कोण आहे त्याचा जर विभाजन केलं आणि दोन कोणाच्या मापाची बेरीज केली तर आपल्याला 180 सरळ कोणाचं मापाचं बेरीज किती राहते 180. आणि कोटी कोण म्हणजे किती राहते एक काटकोन आहे त्याला विभाजित केलं हे की नाही इकडे एक कोण तयार होतो आणि इकडे एक कोण तयार होतो. हे झाले आपले कोटी कोण. हे झाले पूरक कोण. हा इकडचा एक कोण आणि इकडचा हा झाला कोटी कोण. कोटी कोणाच्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 राहते. पूरक कोणाच्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज सॉरी 90 अंश कोटी कोणाचे राहते आणि 180 अंश किती राहते पूरक कोणाच्या मापाची बेरीज राहते. मग आपण ठीक आहे. हे आपला सरळ कोन म्हणजेच पूरक कोन आणि 90 अंशाचा कोन म्हणजेच काटकोन म्हणजे आपला कोटी कोन असतो. आता इथे आपल्याला ह्या दोघांच्या मापाची बेरीज हे राहते. जर ह्या दोघांची वजाबाकी केली, पूरक कोन आणि कोटी कोन ह्या दोघांची वजाबाकी जर केली आपण तर उत्तर किती येते? 180 मधून 90 वजा केलं तर आपल्याला 90 येते. मग हे सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे आपल्याला पहा. पूरक कोन वजा कोटी कोन बरोबर किती आलं 90 अंश. हे आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे. आता इथं जर पाहिलं आपण याची ही पट हे पहिले काढून घेऊ. ठीक आहे. 2.207 याला पहिले आपण सोडून घेऊ. ठीक आहे. आता 2.207 म्हणजे याला कसं सोडवायचं? 2 गुणिले 7 करायचे. 2 गुणिले 7 या दोघांचा गुणाकार करायचा अधिक अंशाला जे आहे ते अधिकला लिहायचे आणि छेदस्थानी आपले 7 आहे ते 7 लिहायचं. याला डिनोमिनेटर म्हणतो. 2 into 7 plus 2/7. ठीक आहे. हे आपलं याला पहिले सोडून घेऊत आपण. मग ह्या दोघांचा आपल्याला पहिले गुणाकार करायचा. 2 गुणिले 7 2 गुणिले 7 14 अधिक 2 छेद 7. 14 आणि 2 किती होतात? 16 छेद 7. मग यालाच आपण लिहू शकतो 16 आणि 7 असं त्याचं गुणोत्तर आहे. कशाचं? पूरक कोन आणि कोटी कोणाचं. आता इथं पूरक कोन झाला आपल्याला याचं हे गुणोत्तर झालं. मग आपल्याला जर समान पट घेतली आपण याला 16च्या जागी 16x लिहावं लागेल आपल्याला आणि याची समान पट आपण 7x इथं 16x आणि 7x म्हणजे 16x आणि 7x हे त्यांचं हे प्रमाणात झालेले आहे. ठीक आहे. कारण आपल्याला हे प्रमाणात आहे आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला किती येणार? हे पूरक कोण आहे हा पूरक कोण आहे हा कोटी कोण आहे. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला काय येईल? पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90 अंश. मी आधीच याचा एक्सप्लेनेशन देऊन सांगितलेलं आहे तुम्हाला की हे कसं काय आलं सूत्र कसं काय आलं आपल्याला माहित पाहिजे सूत्र पण कसे आले का नाही. ठीक आहे. आता जर पूरक कोण पाहिलं इथं पूरक कोण किती आहे 16x वजा कोटी कोण किती आहे 7x बरोबर 90 अंश. आता 16 मधून 7 गेले 16 मधून 7 गेले उत्तर येते 9x बरोबर 90 अंश. आता हे गुणाकाराचे इथं काही नसेल गुणाकाराचं चिन्ह इकडे भागाकारला जाईल 90 भागिले 9 म्हणजे इथं अंशाचा ते छेदाला जाईल 9 एक 9 9 10 90 मग आपल्याला x ची व्हॅल्यू किती आली आपली 10 आली. ठीक आहे. मग आपल्याला मूळ कोणाचं माप विचारलेलं आहे. मूळ कोणाचं माप विचारलंय हे x आता आपण पहिले काय काढू कोटी कोण काढू. कोटी कोण किती आहे 7x. हा पूरक कोण आहे हा पूरक कोण आहे हा कोटी कोण आहे. ठीक आहे. हा पूरक कोण हा कोटी कोण. कोटी कोण किती येणार मग 7 गुणिले 10 कोटी कोण किती येणार कोटी कोण
बरोबर 7x आहे. 7 आहे. एक्सच्या जागी किती घ्यायची आपल्याला? एक्सची किंमत आली 10. एक्सची किंमत आलेली आहे 10. 7 गुणिले 7 आलं 70. कोटी कोण 70 आहे. मग मूळ कोणाचं उत्तर किती येणार? मूळ कोण 90 वजा कोटी कोण म्हणजे मूळ कोण येते. 90 वजा कोटी कोण केलं तर मूळ कोण येते. मूळ कोण कितीचा येणार? 20 चा येणार. व्यवस्थित जर तुम्ही सॉल्व्ह केलं की उत्तर ऑटोमॅटिकली तुम्हाला येणार. एवढा वेळ लागत नसते. फक्त हे समजून सांगतानाच एवढा वेळ लागतो. तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. हे पट आपण चेंज करू. 3/4. पहा आता बाकीचे उत्तर लवकर भेटतील. पहिलाच प्रश्न समजून सांगायला थोडा वेळ लागतो. बाकीचे प्रश्न तेवढा वेळ घेत नाही. ठीक आहे. 40, 60, 50, 45. 40, 60, 50, 45. हे डी है, हे सी है, हे बी आहे. आपल्या उत्तर करून कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. मी 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. 1-2 मिनिटाचा. माझा पण ब्रेक होईल आणि उत्तर करून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे.
पुढचा प्रश्न घेऊत आपण. हा प्रश्न सोडवून घेऊ. पहा, आपल्याला काय सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे. पूरक कोण आणि कोटी कोण मापात हे पहिले याला सोडवून घेऊत आपण. 3/1/4. ठीक आहे, याचं गुणोत्तर काढू. या दोघांचा गुणाकार करायचा 3 गुणिले 4 अधिक 1 आणि छेदाचे 4 छेदाला जाणार. 3 चौक 12 अधिक 1 छेद 4. 12 ने किती झाले 13 छेद 4. मग गुणोत्तर आपल्याला 13x आणि 4x. म्हणजे पूरक कोण किती आलं? पूरक कोण आपण 13x समजू. हे पूरक कोण आहे आणि हे कोटी कोण आहे. कोटी कोण किती आहे? कोटी कोण आपल्याला 4x. आता ह्या दोघांची वजाबाकी केली. पूरक कोण वजा कोटी कोण, याचं उत्तर काय येणार? 90. पूरक कोण डायरेक्टच करू. पूरक कोण किती आहे? 13x वजा 4x. पूरक कोणातून कोटी कोण वजा केले आपण, तर आपले उत्तर येते 90. इथे लिहून टाकू. ठीक आहे, पूरक कोण झालं? पूरक कोण 13x, कोटी कोण झाले आपले 4x. ह्या दोघांची वजाबाकी केली तर 90 येते. म्हणजे 13x वजा 4x. इकडे लिहू थोडस. 13x वजा 4x बरोबर 90 अंश. 13तून 4 गेले 9x बरोबर 90 अंश. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला गेले. x बरोबर 90 भागिले 9. x बरोबर आले 10. आता आपण जर इथं कोटी कोण पाहिलं, कोटी कोण किती आहे? 4 अंश. 4x आहे. कोटी कोण किती आहे? कोटी कोण आपल्याला 4x आहे. म्हणजेच काय येणार? 4. हे 4 ला 4 x जागी किती येणार आपल्याला? 10. 4 गुणिले 10 किती येणार? 40 आहे. 40 अंश. आपल्याला कोटी कोणाचं माप 40 आलं, पण आपल्याला कोणतं कोण पाहिजे? मूळ कोण पाहिजे. मग मूळ कोण पाहिजे असेल? मूळ कोण 90 मधून हे कोटी कोण वजा करा. इथे 50 अंश. 50 अंश आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न देतो मी. एकच झोन लाईव्ह आहे. धन्यवाद. आणि आपल्या मित्रमंडळीला पण सांगत जा. व्हिडिओ समजत आहे का? पुढचा प्रश्न घेऊत आपण. दुसरं झोन लाईव्ह आलं. व्हिडिओला लाईक करा जा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक्स राहू द्या. ठीक आहे, जास्त लाईक असले की जास्त विद्यार्थी येतात. पर्याय पण मोडून टाकू. हे पण मोडून टाकू. ठीक आहे, आता हा प्रश्न लिहून घेतला मी. ठीक आहे, आता याचं पहा. पुढचा प्रश्न आहे 207 पट आहे. इथं 207 पट आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही ना, 207 पट देऊन टाकलं त्यांनी. आता हे जर पाहिलं आपण, ठीक आहे, इथं आपण याचं पर्याय देऊत आपण. 36, 54, 18 आणि 72. 36, 54, 72 आणि शेवटचा पर्याय आपल्याला 36, 54, 18 आणि 72. 18 हे अंश राहते. ठीक आहे, इंग्लिश मध्ये आपण डिग्री म्हणतो. आता याचं उत्तर काढताना आपल्याला काय करावं लागेल? पहा, इथं आपल्याला हे दिलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला पूरक कोण झाला, हा कोटी कोण झाला, पूरक कोण. मग इथे 207 याचं प्रमाण आहे. तर इथं पूरक कोण किती येणार? पूरक कोण आपण काय पकडू आता? 7x वजा कोटी कोण किती येणार? कोटी हे बरोबर 7x पकडू. कोटी कोण किती येणार? कोटी कोण आपण समजू तिथं समानपट x समजल्यामुळं पूरक कोण नेहमी मोठा असतो. कोटी कोण 90चा असतो, तो लहान असतो. एवढं लक्षात ठेवायचं. चला, आता ह्या दोघांचं गुणोत्तर आहे 7-2. ह्या दोघांची आता वजाबाकी केली तर उत्तर काय येते? 9x येते. सॉरी 90 येते. या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर काय येते? 90. आता दोघांची वजाबाकी करा. 7 मधून 2 गेले. बघा, पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90 अंश. पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर 90 अंश. या दोघांची वजाबाकी केली
5x बरोबर 90°. x बरोबर काय येणार? आता हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला जाते. 90/5. 90/5 उत्तर किती आलं आपलं? x बरोबर 18 आलं. आता आपल्याला काय पाहूत आपण कोटिकोण. कोटिकोणात कोण किती आहे आपला? कोटिकोण. कोटिकोण आहे आपला 2x. म्हणजे 2 गुणिले x ची किंमत किती आली? 18. म्हणजे 18 दोन्ही 36 आलं आपलं हे कोटिकोण. कोटिकोणाच्या मापाची बेरीज किती आली? कोटिकोण किती आलं आपल्याला? 36. मग मूळ कोण काय येणार? मूळ कोण 90 अंशामधून हे 36 अंश वजा केले. ठीक आहे, 90 मधून 36 वजा करा. 90 मधून 0 मधून 6 जात नाही. त्यातला 1 कमी करून इथं घेतला. 10 मधून 6 गेले, 4 राहिले. 8 मधून 3 गेले, 5 राहिले. उत्तर आलं आपलं 54. 54 हे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये भेटून जाईल. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. काही प्रश्न आपण फक्त जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठीच बनवतो. अजूनही याच्यावर उच्च काठिण्य पातळी काहीतरी प्रश्न मी ठेवतो. म्हणजे 80% भाग तर आपला कव्हर होतो. फक्त 20% भाग हा फक्त जे मेंबर्स आहेत चॅनलचे त्यांच्यासाठीच असतो. फक्त मेंबर्सच ते व्हिडिओ पाहू शकतात. त्याच्यामुळं चॅनलला जॉईन करा. जॉईनिंग फीस फक्त आपली ₹119 कमीत कमी. ठीक आहे. जेवढं जास्त तुम्ही हे करसाल तेवढं जास्त तुम्हाला पर्सनली अटेन्शन भेटेल. तर पुढचे पण जर व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला आपल्या चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर करा. कारण आपले कमीत कमी येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. चला. अधिक प्रॅक्टिस पाहिजे असेल तर थोडंसं जॉईन केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ सगळेच भेटतील. पुढचा प्रश्न आहे, या 207च्या जागी आपल्याला 308 पर्याय देऊन टाकूत आपण. ए, बी, सी आणि इथं डी. ABCD पर्याय आहेत आपले. चोपन्न, 30, 45, 36. हे आपले पर्याय आहेत. आता आपण पाहिलं हे कोटिकोण असतो हा पूरक कोण. ठीक आहे. कोटिकोण हा त्याच्या पूरक कोण हा त्याच्या कोटिकोणाच्या पट आहे. म्हणजेच हा छोटावाला जो असतो आपण पूरक कोण पाहिलं कोटिकोण. कोटिकोण कोटिकोण छोटा असतो त्याच्यामुळे 3x म्हणजे कोटिकोण समजू आणि 8x म्हणजे पूरक कोण. 8x समजू. आता ह्या दोघांची पूरक कोण मधून कोटिकोण वजा केला म्हणजे पूरक कोण आहे 8x वजा 3x केले त्याचं उत्तर येते पूरक कोणातून कोटिकोण वजा केला तर उत्तर येते 90. त्याचं 90 वजा आता हे केलं याचं वजाबाकी केली हे येते 5x. 5x बरोबर 90 अंश. मग x बरोबर काय येणार 90/5. 5 एक 5 4 ले 5 40 म्हणजे 18 अंश आपलं काय आलेलं आहे x ची किंमत आली. मग आपण कोटिकोणाचं माप पाहू. कोटिकोण काय आहे 3x आहे. कोटिकोण बरोबर 3x. हे 3च्या जागी 3 हे x च्या जागी किती येणार 18. 18 त्रिक 54 उत्तर आलं आपलं कोटिकोणाचं. पण आपल्याला कोटिकोण विचारलं का? ठीक आहे. तर मूळ कोणाचे माप किती? मूळ कोण काढायचं असेल तर अजून आपल्याला काय करावं लागेल मूळ कोण. मूळ कोण काढायचं असेल तर आपल्याला 90 मधून हे जे कोटिकोणाचं उत्तर आलेलं आहे ते वजाबाकी करावं लागेल. स्टेप्स थोड्या जास्त आहेत की नाही याच्यामध्ये. आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर येते 36 अंश. 36 अंश आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊ.
वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे, वेगळ्या प्रकाराचा. एक कोण त्याच्या पूरक कोनाच्या 5 पट आहे. त्याच्या पूरक कोनाच्या 5 पट आहे. पाच पट आहे. तर त्या कोणाचे माप किती? तर त्या कोणाचे माप किती? पर्याय क्रमांक ए आहे आपला 36, 144, 150, 36 अंश, 144 अंश, 150 अंश आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याला 30 अंश. चला याचं उत्तर काढूत आपण. पहा, एक कोण त्याच्या पूरक कोनाच्या 5 पट आहे. म्हणजे पूरक कोण जेवढा असेल त्याच्या 5 पट काय असेल तो कोण असेल. समजा मग आपण काय करायचं, समजा पूरक कोण, समजा पूरक कोण x मानू. आपण पूरक कोण काय मानलं x. मग कोण काय येणार, कोण किती राहणार, कोणाचे माप किती राहणार, कोण बरोबर काय असणार 5 पट आहे. म्हणजे 5 गुणिले x, 5 पट म्हणजे 5 न गुणावं लागेल. म्हणजे 5x त्याचं उत्तर म्हणजे त्या कोणाचं माप राहील. आता आपल्याला माहित आहे पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती राहते 180. कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती राहते आपल्याला 90 अंश. आता इथे आपल्याला हा पूरक कोण आहे, हा आणि त्याचा कोण आहे, कोण किती आहे 5x. 5x डायरेक्टच लिहूत आपण 5x. 5 पट म्हणजे 5x. आता या दोघांच्या मापाची बेरीज x अधिक 5x बरोबर किती येणार, पूरक कोण म्हणलं तर 180 घ्यायचे, कोटी कोण म्हणलं तर काय घ्यायचे 90 अंश घ्यायचं. आता इथं काही नसते म्हणजे 1 असते. 1 आणि 5 किती झाले 6x बरोबर 180. 1x अधिक 5x बरोबर 6x. 180 जशाला तसे. आता हे इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचे चिन्ह राहते. गुणाकाराच्या इकडे जाऊन बघा काय होते. x बरोबर 180 भागिले 6. 6 एक 6, 6 त्रिक 18 आणि हा 0 झाले 30 अंश झालेला आहे हा पूरक कोण. आपल्याला तो कोण किती मापाचा विचारला, पूरक कोण विचारला का नाही, तर त्या कोणाचे माप, त्या कोणाचे माप किती येणार मग 5x. 5x 5 x ची किंमत किती आली 30. या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार 150. तर त्या कोणाचं माप जे असणार आहे ते 150 अंश असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. इथं 5 पटच्या ऐवजी ते 4 पट करायचं आहे आणि उत्तर काढायचं आपल्याला. पर्याय चेंज करून टाकूत आपण. छत्तीस 135 135 अंश. पर्याय क्रमांक सी आहे 144 आणि 45. 144 आणि 45 अंश हे 4 पट आहे.
उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. एका मिनिटातच त्याचं उत्तर करणार आहे. ज्यांना ज्यांना उत्तर येतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. हे मोडून टाकूत आपण. चला त्याचं उत्तर काढूत आपण. पहा आता कोण हा त्याच्या पूरक कोणाच्या 4 पट आहे. मग पूरक कोण किती घ्यायचा आपण x पकडला. मग तो कोण किती असणार, तो कोण 4 पटीने असणार म्हणजे 4x असणार. आता आपण ह्या दोघांचं बेरीज पाहिली. पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती राहते, 180 अंश राहते. मग आपण x अधिक 4x पूरक कोणाच्या दोन मापाची बेरीज 180 राहते, त्याच्यामुळे ते 180 घेऊ. x आणि 4x ह्या दोघांची बेरीज किती येते, 5x बरोबर 180 डिग्री आपल्याला उत्तर येईल. गुणाकाराचं हे भागाकारला जाईल. x बरोबर 180 भागिले 5. 180 ला 5 न भागिलं 5 एक 5, 5 तरी 15, उरले 3, 5 सखा 30. मग त्याचा पूरक कोण किती आला आपला 36 अंशाचा आला पूरक कोण. पण आपल्याला पूरक कोणाचं माप नाही विचारलं, त्या कोणाचे माप विचारले. तर त्या कोणाचं माप आपल्याला काढायचं असेल, कोणाचे माप आपल्याला पहा. कोणाचं माप तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता, 4 गुणिले 36 आहे की नाही, किंवा असं पण करू शकता, कोणाचे माप 180 मधून 36 वजा करा, ठीक आहे 144 येते. किंवा तुम्ही हे कोण किती आहे 4x आहे, 4च्या जागी 4, x ची किंमत किती आली 36, या दोघांचा जरी गुणाकार केला तुम्हाला 144 येईल. 144 हे आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. लाईक फार कमी येतं, ठीक आहे, व्हिडिओला लाईक करत जा. चला पुढचा प्रश्न घेऊ. इथे 11 पट आहे. किती आहे, 11 पट. पर्याय पण चेंज करूत आपण. ए बी सी डी पर्याय. पर्याय क्रमांक ए आहे आपला 165, 155, 15, 25. 165, 155, 15 आणि 25 डिग्री हे आपले 4 ऑप्शन्स आहेत. उत्तर जमत असेल तर व्हिडिओला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक फार कमी आहे, तर फक्त 3 लाईक दिसत आहे तिथे. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक्स राहू द्या. उत्तर करा, कमेंट बॉक्स मध्ये टाका येत असेल तर. चल करून देतो मीच. आता त्याचा 11 पट आहे, म्हणजे पूरक कोण जर आपण x पकडलं तर आपल्याला तो कोण किती असणार 11x. ठीक आहे. आणि x आणि ह्या दोघांची जर बेरीज पाहिली आपण, x आणि 11x या पूरक कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. आता आपण हे दोघांची बेरीज केली तर हे 12x बरोबर 180. x बरोबर काय येणार 180, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. याला अर्धे केले, याला अर्धे केले, 6 आली तर 90 आली. याला भागाकार केला, ओके 15 सखा 90, मग x बरोबर आले आपले 15. मग तो कोण किती असणार, तो कोण असणार 11 गुणिले 15. 11 गुणिले 15 किती येणार आपलं 165. किंवा तुम्ही असं पण करू शकता, 180 मधून हे 15 पूरक कोणाचं माप वजा केलं तर आपल्याला 165 असं पण उत्तर येईल.
किंवा डायरेक्ट 11 गुणिले x ची किंमत x च्या जागी ठेवली तर उत्तर आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 165 जे की पर्याय क्रमांक आपल्याला ए मध्ये भेटून जाईल. व्हिडिओला लाईक फारच कमी आहेत. चला, आजचा दिवस मला वाटतंय की एवढे प्रश्न बस झाले. पुढच्या क्लासमध्ये आपण याच्या पुढचे प्रश्न पाहू. ठीक आहे. थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा आपण आज रविवारचा दिवस असल्यामुळं आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा अपलोड करून टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ पाहत जा. आपल्या मित्रमंडळीला पण पाठवा, रिलेटिव्हजला पण पाठवा, जे पण प्रिपरेशन करतायत त्यांना पाठवा. ठीक आहे. हे सगळ्याच परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त असे व्हिडिओ आहेत स्पर्धा परीक्षेसाठी. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.